जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू बस स्थानकात विद्यार्थ्यांची धडक, पाससाठी तासनतास ताटकळ, शाळेचे महत्त्वाचे तास बुडतात। सेलू बस स्थानकात एसटी विद्यार्थी पाससाठी तासनतास रांगेत उभे राहावं लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आलंय। बसची पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा शाळेचे महत्त्वाचे तास बुडत असून राज्य परिवहन महामंडळ प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप होत आहे। भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष गोलूभाऊ कामिनकर यांनी थेट सेलू बस स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना ज्या विचारल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकत त्यांनी संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा थेट सवाल उपस्थित केलाय। विद्यार्थी पाससाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असेल तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। वाढती गर्दी लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे, स्वतंत्र पास काउंटर सुरू करावे आणि पास वितरण प्रक्रिया सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी होणारी ही हेळसाळ आता सहन केली जाणार नाही असा भाजप युवा मोर्चाने स्पष्ट इशारा दिलाय। यावर राज्य परिवहन महामंडळ वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करतो आणि विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।